सगळ्यांची आंघोळ वगैरे झाली, मग आता नाश्ता आणि चहा वगैरे पिण्यासाठी चाललोय. आता दर्शनासाठी जाणार डायरेक्ट. मोबाईल वगैरे अलाउड नाही आहात, त्यामुळे आम्ही लॉकरलाच ठेवणार आहे मोबाईल. सगळ्यांचं आवरले आंघोळ वगैरे. बाकीचे काही लोक राहिल्यात आंघोळ करायचं, ते करून येतील. गौरव, मी, मांडवकर, खाजाबाई, गुरु. नाश्ता असेल की रे? नाश्ता करून जाऊया, कारण आपण आता दर्शनासाठी गेलो की वेळ लागेल थोडाफार तरी. नाही, रक्तदान करायचं नाही. कॉफी. सगळेजण चहा वगैरे पिऊन इथं बसलोय. चहा 2 रुपये, कॉफी 3 रुपये, दूध 3 रुपये अगदी. आणि नाश्ता देखील 10 रुपये. नाश्ता देखील 10 रुपये असतं ना मॅडम? 5 रुपये नाश्ता 5 रुपये, म्हणजे एकदम कमी किमतीत आहे, म्हणजे सगळ्यांना हानिकारक नाही. कॉफी 3 रुपये, नाश्ता 5 रुपये, बिस्लरी बाटली 10 रुपये. बिस्लरी 10 रुपये. आणि रूमला पण भाडं आपल्याला लई जास्त नव्हतं ना. किती रुपये आपल्याला भेटली रूम? तुम्ही जरी आला ना तरी रूम भाडे स्वस्तच आहे. हां, बाहेरच्या पेक्षा तर स्वस्त आहे रूम. बाहेर 200-250 रुपये लागतात. 200-250 AC. हां, स्वच्छता विच्छता वगैरे आहे. गरम पाण्याची सोय, गार गरम दोन्ही पाणी. फक्त चेकआउट टाइम काय 7 to 6 आहे ना? गरम पाणी होतं. चेकआउट ज्या दिवशी आपण जे समज 2 ला घेतले तर 2 ला सोडायचे. 2 ला, म्हणजे 12 तासाचं. गरम होतं ते. तसं नाही, ते आपल्या याच्यावर किती दिवस ठेवायचे, किती दिवस का 2 दिवस ठेवायचे याच्यावर आहे. आपण किती दिवस राहणार त्याच्यावर आहे. सगळ्यांचं फोटो सेशन वगैरे झालं काय? फोटो वगैरे काढून. लेट कमर्स शेवटीला आवरून बिरून आले आहात, निवांत चहा वगैरे करत असतात. बोला की नको. भक्त निवासा मधून मंदिराला जायला बस येते, तर हे बस साठी इथं सगळेजण बसतात. मला पण ठेवायचं आहे. प्रत्येक भक्त निवासाला वेगळी गाडी असते का सगळ्याला एकच? एकच गाडी मंदिरला जाते पहिल्यांदा. काही लोकांना उतरून मग प्रसादाला जाणार ना, प्रसादाला घेऊन जाते. येताना सगळे येते घेऊन गाडी. चला याला मस्त सगळेजण आवरून बिरून थांबलेत. 2 दिवस व्यवस्थित आंघोळ झाली नव्हती, व्यवस्थित झोप नाही, काय नाही. मस्त आज चांगली आंघोळ झाली. फक्त आता दर्शन वगैरे करून आलं की झोपणार आहेत सगळेजण. भारी आहे बघ, सगळी सोय व्यवस्था सगळी बघा, पार्किंगची वगैरे. सगळेजण बसल्यात वेटिंगला. बस काय आली नाही, त्यामुळं आम्ही सगळी चालतच चाललोय. कोण म्हणतात रिक्षा करूया, पण आम्ही तर म्हणतो चालतच जाऊया. रिक्षाने कसं, रिक्षाने जाईल 10,000 रुपयेमध्ये, पण काय ना काय विक्रेते असतात, काय ना काय रस्त्यावर काय काय गोष्टी बघायला लागतात, नवीन नवीन गोष्टी. जवळजवळ शिर्डी मंदिराजवळ आलेलं आहे साईबाबांच्या. हे बघा, हे उद्यान आहे, श्री साई पालखी उद्यान शिर्डी, नगर परिषद शिर्डी. हे बघा,
किती चांगली आणि किती मोठी साईबाबांची हे आहे बघा. सर्वांचं दर्शन वगैरे झालं, सर्वांनी प्रसाद घेतला, लाडू. आता प्रसादला इकडे चाललोय, सगळेजण यायलाच चालू आहेत. एवढं मरणाचं ऊन आहे ना, कॅमेरा फिरवला असता पण काय विचार नका, घामानं काय सुचन लय बघा. मांडवकर सारखं घाम पुसायला 5 मिनिटात. खूप ऊन आहे मरणाचं. आता मस्त जेवण करायचं, रूमला जायचं, झोपून टाकायचं आणि संध्याकाळी एकदा यायचं, दर्शन घ्यायचं, जेवायचं आणि परत झोपायचं. सकाळी 6 वाजता निघावं लागणार आहे आम्हाला, त्यामुळं लवकर उठावं लागेल सकाळी. त्यावेळी गर्दी तशी कमी आहे, नाहीतर इतकं असतं. एवढं सगळं भरून देखील लोक वेटिंगला असतात बघा. जवळपास एका वेळेस नाही म्हटलं तर हजारो लोक बसून जेवतील एवढं हे आहे, जेवण कक्ष आहे. किती? 3000 लोक एका वेळेस बसून जेवू शकतात, एवढं बैठक व्यवस्था आहे बघा. जेवणही चांगलंच असतं, दाखवेन तुम्हाला. झालं जेवण अतिशय चांगलं होतं. सगळ्यांनी जेवण करून चाललो आहे आता काय चालत जाणार नाही रूमला, कारण चालण्याची ताकद आता काय राहिली नाही. जेवल्यावर डोळे झाकल्यात. आता टांगा, रिक्षा किंवा बस काही भेटेल, बसायचं, जायचं. आता वैताग आला. भरपूर मोठा आहे, एका वेळेस 3000 लोक बसून जेवू शकतात, एवढी क्षमता आहे त्याची, म्हणजे विचार करू शकता. हा श्रावण सोमवार असल्यामुळं जास्त गर्दी नाही, नाहीतर दरवेळी तेवढं 3000 लोक टाईम तेवढं बसून, प्लस आणि बाहेर आणि लोक वेटिंगला थांबत असतात. आमच्यातले काही मेंबर्स मागे पडलेत, आत्ता जेवायला बसलेत सगळं. आम्ही चाललो आता इत्ता काला. आरती चालू आहे बघा, 12ची आरती. मांडोगर रिक्षा टांगा काय मिळेल, पकोड्या जाव्या, वैताग आलाय. काय म्हणता, का चालत जायचं आहे? नाही चालत तर काय होणार नाही, मला तर काय होणार नाही चालत. हो नो बास की, आता रिक्षा भेटतात.
किती मोठी आहे. चला का त्यांच्यासाठी थांबणार आहे. चला रूमला जा. चला आम्हाला नको रूमला जा. चला फोन लावून सांगायचं त्यांना आम्ही आलो म्हणून.